दिवंगत पप्पूदादा गुंजाळ लोकनेते प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक उपक्रमातून आपली छाप सोडणारे आमचे भाचे शुभमदादा मांडोळे यांचा आज वाढदिवस. खरं तर वाढदिवस असतो त्या दिवशी माणसाच्या कार्यावलाचा एक तो मागोवा घ्यावा लागतो. त्या मागोव्याच्या अनुषंगानं मी यावेळेस म्हणू इच्छितो की एक संयमित तरुण स्वतःला सामाजिक गोष्टींशी बांधून जुळवून घेण्याचा जो प्रयत्न साधारण 2-3 वर्षापासून शुभम करतोय, तो प्रयत्न मी आतापर्यंत आपल्या समाजाचे अनेक गावं बघितले. म्हणजे इतका परिपक्वता स्वतःच्या सामाजिक आणि राजकीय जी समज आहे ती समज लोकांपर्यंत घेऊन जाऊन आपल्या लोकांसाठी काय करायचंय आणि फक्त ते बोलून नाही तर ते कृतीतून आपल्याला कायम सांगत राहणारा शुभम नावाचा जो एक आपल्या गावातला जो तरुण नेता आहे, तर त्या नेत्याचं म्हणजे मुळात अतिशय संयमित, सगळ्यांचं ऐकून घेणारा, सर्वांना म्हणजे सर्वांशी संवाद ठेवणारा आणि तळागाळातील सगळ्यांशी चांगल्या प्रकारे संपर्क असणारा युवा नेता. फक्त नेता नाही म्हणता येणार, कारण नेता काय असतो, नेता बरेचदा नेते असे अनेक प्रकारचे असतात की समोरचा काय म्हणतो त्यांना ऐकून न घेता म्हणजे उगाच आपण काय सांगतो ते लोकांना म्हणजे थोडक्यात आता काय माहिती का, म्हणजे आपण परिपक्व आहे असे लोक म्हणतो, ते काही लोकांना खरं तर येडा बनवण्याचं काम करतायत. फक्त काहीच न करता भाषणांमधून असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे ह्या ज्या म्हणजे वल्गना करणारे लोक आहेत त्यांच्यापेक्षा शुभम अतिशय वेगळा आहे आणि ते त्यांनी कृतीतून दाखवून दिलं. खरं तर तो राजकारणाच्या अनुषंगाने म्हटलं तो आज विस्थापित या गटात मोडतो. म्हणजे विस्थापित गटात असताना पण प्रस्थापितांना घाम फोडणारा तरुण म्हणून मी शुभमला ओळखतो आणि तो नक्कीच प्रस्थापितांना यापुढे घाम फोडल आणि गावाचा जो चेहरा मोहरा बदलवण्याची जी त्याची क्षमता आहे, मला नाही वाटत की आपल्या गटात कुठल्याच तरुण युवा नेत्यामध्ये ती आहे. म्हणून मी या माध्यमातून शुभमला शुभेच्छा देऊ इच्छितो आणि पुढे त्याचे सामाजिक आणि राजकीय त्याचं जे म्हणजे करिअर आहे, करिअरसाठी शुभेच्छा देऊ सगळ्यांना.